नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला आहे आणि हीच खरी वेळ आहे आपल्या जमिनीची मशागत करण्याची। खरीप हंगामात दमदार उत्पन्न घ्यायचे असेल तर उन्हाळी पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दरवर्षीच्या पेरणीपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की करा। आरपी म्हारोळकर चॅनेलवर आपले स्वागत आहे। ज्ञान, मनोरंजन आणि बरच काहीसाठी आत्ताच सबस्क्राइब करा। पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे जमिनीची खोल नांगरणी। उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे मातीतील हानिकारक कीड, अंडी आणि बुरशी नष्ट होते। यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढते आणि पावसाळ्यातील पाणी जमिनीत चांगले मुरते। दुसरी पायरी धसकटे वेचणे आणि स्वच्छता। चला सगळ्यांनी एकत्र काम करूया। शेत स्वच्छ झालं पाहिजे। मे किंवा जूनच्या सुरुवातीला चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळा। हे खत जमिनीचा पोत सुधारते आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये पुरवते। लक्षात ठेवा, खत नेहमी उन्हात तापलेल्या जमिनीवरच टाका। शेणखतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे प्रमुख पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात। मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत। सूक्ष्म पोषक तत्वे देखील आढळतात। खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची गुणवत्ता सुधारते। यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढते, which increases the water holding capacity of the soil and keeps the air circulating. खतामुळे जमिनीचा pH संतुलित राहण्यास मदत होते। हे आम्लयुक्त मातीला तटस्थ करण्यास आणि अल्कधर्मी मातीला आम्लयुक्त करण्यास मदत करते। शेणखताचा वापर केल्याने पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते। होय, हे पिकांना निरोगी राहण्यास मदत करते। शेणखत हे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक खत आहे। खरंय, हे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाही। शेणखत मिसळण्यासाठी नांगरणी किंवा कुळवणी करणे आवश्यक असते। शेणखताचा वापर करण्यापूर्वी ते पूर्णपणे कुजलेले असणे आवश्यक आहे। कुजलेले शेणखत जमिनीत सहज मिसळते आणि पिकांसाठी अधिक फायदेशीर असते। अगदी बरोबर, नेहमी कुजलेले शेणखतच वापरा। ओले किंवा कच्चे शेणखत जमिनीत मिसळल्याने रोगांची लागण होण्याची शक्यता असते। शेणखत एकसारखे पसरवा। शेणखत शेतात एकसारखे पसरवणं आवश्यक आहे। यामुळे सर्व पिकांना सारखे पोषक तत्वे मिळतील। शेणखत जमिनीत व्यवस्थित मिसळा। शेणखत जमिनीत व्यवस्थित मिसळणं आवश्यक आहे। यासाठी नांगरणी किंवा कुळवणी करणं आवश्यक असते। शेणखताचा अतिवापर टाळा। परत एकदा सांगतो, शेणखताचा अतिवापर टाळा। अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडू शकतो। शेणखताने जमीन सुपीक होते आणि पिके चांगली वाढतात। शेणखत वापरून शेतीत खूप फायदा होतो। पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पर्यावरणपूरक शेतीस चालना मिळते। शाश्वत शेतीसाठी शेणखताचा वापर करणे ही काळाची गरज आहे। पुढचे पीक घेण्यापूर्वी आपल्या मातीचे परीक्षण करून घ्या। यामुळे तुमच्या जमिनीला नक्की कोणत्या खताची गरज आहे हे समजेल आणि तुमचा विनाकारण होणारा खर्च वाचेल। एप्रिल महिना हा शेतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा काळ असतो, कारण या दिवसात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण करून आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी केली जाते। एप्रिल महिन्यात शेतीमध्ये करावयाची मुख्य कामे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात गव्हाची आणि हरभऱ्याची काढणी आणि मळणी पूर्ण करून धान्य साठवणुकीचे नियोजन करायचे असते। जर तुम्ही उन्हाळी मुगाची किंवा उडदाची पेरणी केली असेल तर त्यांच्या शेंगांची काढणी सुरू करावी लागते। तसेच जमिनीची मशागत करायची असते। रब्बी पिकांच्या काढणीनंतर जमिनीची खोल नांगरणी करावी। यामुळे जमिनीतील कीड, रोग आणि तण नष्ट होण्यास मदत होते। उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली तापू द्यावी, ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पावसाळ्यातील पेरणीसाठी रान तयार होते। नांगरणीनंतर शेतात कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून द्यावे। एप्रिल महिन्यामध्ये उष्णता सहन करणाऱ्या काही ठराविक भाज्यांची लागवड केली जाऊ शकते। पालेभाज्या, कोथिंबीर, मेथी आणि पालक यांसारखी पिके कमी कालावधीत नफा मिळवून देतात। काकडी, दुधी भोपळा, कारले, दोडका आणि घोसाळे ही वेलवर्गीय भाज्या यांची सुद्धा लागवड करता येते। इतर भाज्या आहेत भेंडी, गवार, मिरची, वांगी आणि
टोमॅटोच्या रोपांची पुनर्लागवड करता येते. फळपिके घ्यायची असतील तर टरबूज आणि खरबूज या पिकांची काळजी घेणे आणि काढणी करणे. बागायती पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे, जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि बाष्पीभवन कमी होईल. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या ओळीत आच्छादनाचा वापर करावा. आंबा, काजू आणि लिंबू यासारख्या फळबागांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी नियमित पाणी द्यावे. फळांची गळती रोखण्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. शेतीमध्ये उन्हाळी मशागत करणे हा आगामी खरीप हंगामाच्या यशाचा पाया मानला जातो. रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर जमीन मोकळी होते तेव्हा एप्रिल-मे महिन्यामध्ये उन्हाळी मशागत केली जाते. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेमध्ये सॉईल सोलरायझेशन असेही म्हणतात. त्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने साधारणपणे 1 ते 1.5 फूट खोल नांगरणी करावी. यामुळे जमिनीचा खालचा थर वर येतो आणि वरचा खाली जातो आणि यामुळे जमीन चांगली तापते. रब्बी पिके निघाल्यावर जमिनीत थोडा ओलावा असताना नांगरणी करणे सोपे जाते, अन्यथा जमीन टणक होऊन मोठी ढेकळे निघतात. कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी कडक उन्हामध्ये जमिनीतील सुप्तावस्थेत असलेले किडींची कोश, अंडी आणि बुरशीजन्य रोगांचे जंतू नष्ट होतात. बहुवार्षिक तणांची मुळे वर आल्याने ती उन्हात वाळून जातात, ज्यामुळे खरीप हंगामात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीचा पोत सुधारणे. जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे हवा खेळती राहते आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता वाढते. पिकांचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने त्याचे विघटन होऊन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. आता जमिनीच्या मशागतीचे काही टप्पे सांगतो. ढेकळे फोडणे. नांगरणीनंतर मोठी ढेकळे फोडण्यासाठी कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीचे सपाटीकरण करावे. उताराला आडवी मशागत करावी, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी शेतात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेणे फायदेशीर ठरते. तसेच आणखी काही शेतीची महत्त्वाची कामे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी या काळात शेततळ्याची खोदाई किंवा प्लास्टिक अस्तरीकरण करून घेणे सोपे पडते. पावसाळ्यात मातीची धूप होऊ नये म्हणून शेताच्या बांधांची दुरुस्ती याच काळात करावी. पुढचे पीक घेण्यापूर्वी आपल्या मातीचं परीक्षण करून घ्या. यामुळे तुमच्या जमिनीला नक्की कोणत्या खताची गरज आहे हे समजेल आणि तुमचा विनाकारण होणारा खर्च वाचेल. दर्जेदार आणि सुधारित बियाण्यांची निवड करून ठेवा. आम्ही तुमची पूर्ण मदत करू. मदत करू. शेतीमध्ये खतांचा योग्य वापर खूप महत्वाचा आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत बिघडतो. मग सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज आहे. शेणखत हे एक उत्कृष्ट नैसर्गिक खत आहे. हा सेंद्रिय खताचा वापर शेतीत केल्यास पिकांसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारेल आणि पीक उत्पादन वाढेल. शेतकरी मित्रांनो, ही पूर्वतयारी म्हणजे तुमच्या भविष्यातील भरघोस पिकाची पायाभरणी आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.